देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि निवडलेला रवींद्र, तरीही विचार एवढे खराब का, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केलाय। भाजप नेत्यांवर महाजनांनी खालच्या शब्दात टीका केली आहे। दोन भाऊ एकत्र आल्याने विरोधकांची पोटदुखी होतीये। 5 तारखेच्या मोर्चाला असंख्य लोक येणार असंही महाजन यांनी यावेळी म्हटलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन माझ्यासोबत आहेत। महाजन साहेब, काय सांगाल आता 5 तारखेला दोन्ही बंधूचा विजय रणनीती काय तयारी झाली? हा दोन बंधूचा नाही तर मराठी भाषेसाठी, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या मराठी माणसाचा हा विजय उत्सव आहे आणि मराठीच्या निमित्ताने हे दोन भाऊ एकत्र आले हीच खरी महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाची पोटदुखी आहे आणि या दोघांनी भावामध्ये कसं वितुष्ट निर्माण होईल म्हणून निरनिराळ्या प्रकारचे अफवा, निरनिराळ्या प्रकारचे वक्तव्य त्यांच्या ज्येष्ठ नेत्याकडून केली जातात। पण की मराठीच्या प्रश्नावर एकत्र आलेले हे दोन भाऊ आता कधी वेगळे होणार नाही। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।